तर मी जळगाव जिल्ह्याच्या वतीने सगळ्यांना विनंती करतो प्रशिक्षणार्थींनी की सगळ्यांनी इथं अभिलाल दादा इथं भेट घ्यावी. सुट्टेपाडा हे खेडेगाव असून ना आपलं धुळे जिल्ह्यापासून एक हाकेच्या अंतरावरती हे सुट्रेपाडा गाव आहे आणि इथं सर्व प्रशिक्षणार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही सगळ्यांना विनंती करतो. कारण आज जळगाव जिल्ह्यापासून जळगाव जिल्हा धुळे जिल्ह्याला लागूनच आहे आणि तरी पण जळगाव जिल्ह्याचे खूप प्रशिक्षणार्थी कमी आहेत. आता जालन्याहून प्रशिक्षणार्थी आलेला आहेत तर आपल्याला पण जवळ असून सर्व प्रशिक्षणार्थींनी इथं येण्याचं करावं अशा आग्रहाची विनंती करतो. चालते. आपल्यातल्या काही भगिनी बोलणार आहेत आपल्याशी. अनुभव सांगा. जिल्हा नाव सांगायचं, जिल्हा सांगायचा. पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त दिसते इथं. हो बरोबर. 2 मिनिट. सर, पुरुषापेक्षा खरोखरच महिलांची संख्या जास्त आहे आणि सगळ्या बहिणी ह्या कंटिन्यू इथं, आपण पुरुष असून पण इथं 2 दिवस बसू शकत नाही. ह्याच्यातही येते हे कंटिन्यू पहिले आज 7वा दिवस आहे आणि इथं थांबलेले आहेत. त्यांचे मत जाणून घ्या सर. सर, मी धुळ्याहून बोलते. नमस्कार सर. नमस्कार. मला एकच सांगायचंय की जे प्रशिक्षणार्थी फक्त कमेंटमध्ये पाठिंबा वगैरे काही पण देत आहेत, त्यांनी खरं पाठिंबा म्हणजे काय असतो ते प्रत्यक्ष जाणून घ्यायचंय. प्रत्येक इथं यायचंय, प्रत्येकाने इथं म्हणजे उपस्थित राहायचंय. मला एकच सांगायचं आहे की जे आपला परिवार सोडून इथं येत आहे आणि इथं म्हणजे जे बाकी जण येत आहेत, मग बाकीच्यांनाच गरज आहे का? सगळ्यांना गरज आहे. फक्त असं आहे की आम्हाला घर पोहोचून नोकरी मिळेल आणि हे लढताय हे ना लढू द्या आणि जे आहेत जे जात आहेत त्यांनी जा फक्त आणि आम्हाला घर बसून नोकरी मिळेल असं वाटतंय सगळ्यांना. म्हणून मला एकच विनंती करायची सगळ्यांना की सगळ्यांनी उपस्थित राहा आणि पाठिंबा द्या. धन्यवाद ताई. सर्व महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थ्यांना एक सांगू इच्छितो की अभिलाल दादा देवरे यांनी सांगितलंय की जर मी आज हे उपोषण सोडलं तर मला उद्या दुसऱ्याच्या शेतावरती रोजंदारीने कामाला जावं लागेल. त्याच पद्धतीने तुम्ही सर्वांनी देखील विचार करा की आपलं हे प्रशिक्षण संपल्याच्या नंतर आपली देखील काय परिस्थिती होणार आहे. आपल्यावरही तीच वेळ येणार आहे. जर आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालात तर नक्कीच एक चांगलं भविष्य आपल्यासाठी व आपल्या परिवारासाठी एक निर्माण होऊ शकतं आणि त्यासाठी मोठ्यात मोठ्या संख्येने सर 2 मिनिटं थांबवतो सर. 2 मिनिटं थांबवतो तुम्हाला. आपल्यासोबत दादांच्या मिसेस होतील का? अभिलाल दादा देवरे यांच्या मिसेस कविताताई या ठिकाणी बोलत आहे. नमस्कार बोला ताई. सर. आज 7 दिवस झाले दादांनी अन्न पाणी त्याग केलं तरी सर्व प्रशिक्षणार्थी दखल घेत नाही. आमचाही परिवार आहे, प्रपंच आहे, तरी लोकांना लक्षात येत नाही. त्यांना असं वाटतं की यांनाच गरज आहे का बाकीच्यांना गरज नाही का? सरकारने दखल घेतली नाही आजपर्यंत. काहीतरी वाटायला पाहिजे प्रशिक्षणार्थींना. आमची गरीब परिस्थिती आहे. आमचं वाटलंच तुम्ही घर पाहू शकता. आणि मी 200 रुपये रोजाने मजुरीला जाते. माझा लहान मुलगा आहे, एक मुलगी आहे. आमच्या हलाखीची परिस्थिती आहे. माझी स्वतःची तब्येत बरोबर नाहीये. तर सरकार आमच्याकडे लक्ष देत नाहीये. त्यांनी आमची लवकर दखल घ्यावी विनंती करते कळकळीची. धन्यवाद ताई. जसं की आता ताईनं सांगितलंय की 200 रुपये रोज मजुरी करून ते आपल्यासाठी इथपर्यंत झगडतायत. म्हणजे काय गरज आहे हो? काही गरज नाहीये त्यांना, तरी ते आपल्यासाठी झटतायत. जसं गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे, ते गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे हे तर सर्वांना माहिती आहे.
पण सर त्यापेक्षाही गेंड्याची कातडी म्हणजे एवढी जाड झाली आमच्या प्रशिक्षणार्थीची